सेमीफायनलचा दुसरा सामना आई जागमाता शिस्ते विरुद्ध चिंचमाता बोर्ली पंचतन. अतिशय तुल्यबल दोन्ही संघ, अतिशय चुरशीची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया. आज हा नवयुवक जागमाता क्रीडा मंडळ शिस्तेंचा हा प्रथम क्रीडा महोत्सव या आपल्या जागमाता क्रीडा नगरीमध्ये संपन्न होत आहे. रसिक प्रेक्षकांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की आपण खूप चांगली साथ आम्हाला दिली. त्याबद्दल आमच्या मंडळाकडून तुम्हा सर्व रसिक जणांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. अतिशय सुंदर असा हा खेळ आई जागमाता शिस्ते विरुद्ध चिंचमाता बोर्ली पंचतन. दोन्ही संघ अतिशय तुल्यबल, अतिशय लक्षवेधक त्यांच्या चढाया. पाहूया. ऋतिक चला चालू सामना. कृपया बांबूवर कोणी उभं राहू नका प्लीज मित्रा. बांबूवर खाली उतरा. आपला अंतिम सामना होईपर्यंत तरी बांबू व्यवस्थित राहू द्या. ऋतिक ज्यांच्या वारंवार चढाया होतात असा हा ऋतिक. आणि त्यांनी एक गडी टिकून आपल्या प्रत्युत्तर प्रथमेश आई जागमाता संघाचा हा खेळाडू. पाहूया. लक्षवेधक त्यांची चढाई. बोनस गुण पटवण्याचा त्यांचा अपघात प्रयत्न, पण त्यांची उत्कृष्ट पकड आणि त्या पकडीत ते बाद. कृपया स्टेजवर कोणी गोंधळ गडबड करू नका. चालू सामना अतिशय सुंदर आणि त्यांची उत्कृष्ट पकड आणि त्या पकडीत ते बाद. पाहूया. उद्देश नागती. पाहूया. हाताने गडी मारण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यांची पकड आणि त्या पकडीत ते बाद. घरी आत्ताच्या आत्ता 12 वाजले. किती वाजले. कृपया बाहेरून कोणी बोलू नका. कृपया बाहेरून कोणी बोलू नका. कृपया खेळ हा खेळाडू वृत्तीप्रमाणेच खेळा. दोन्ही संघाच्या खेळाडूंना माझी सूचना असेल की खेळ हा खेळाडू वृत्तीप्रमाणेच खेळा. आपल्याला हा प्रेक्षकांचं मनोरंजन आणि तुमची खेळाडू दाखवा. हार जीत तर होतच असते. कृपया बाहेरून कोणी कमेंट्स करू नका. रोहित पाटील लागतील तिथे जा. तिथे उभा राहा. आपले लाईनमॅन तिथं कोण बोलत असेल त्यांना तिथं थांबायचं आहे. अजिबात बोलून द्यायचं नाही. पंच आहेत, अलर्ट आहेत. कृपया फक्त टाळ्या वाजवा. तोंडाने आवाज नका काढू. जेवढा टाळ्याने वाजवाल तेवढा आवाज करा. खेळाडूला दाद द्यायची असेल तर टाळ्याने द्या. बसून बस लागा दिले. आणि उत्कृष्ट पकड आणि त्या पकडीचे बाद.
उत्कृष्ट असा हा खेळ इथं पाहायला मिळत आहे. आपण दोन्ही साईडच्या पब्लिकला माझी विनंती असेल की आपण कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ करायची नाही. खेळाडू त्यांची खेळाडूंती बरोबर दाखवत आहेत, पंच बरोबर आहेत. फक्त तुम्ही काही गडबड करायची नाही, शांत राहायचं आहे, खेळ पाहायचा आहे. तुम्ही दोन्ही खेळाडूंच्या कृपया शांत राहा. प्रेक्षकाने आरडाओरडा करू नका. दोन्ही संघाच्या खेळाडूंना कृपया बाहेरून पब्लिकने अजिबात काही बोलू नका. खेळाडूंचा खेळ चालू आहे तिथे, उगाच तुम्ही काही तर बोलायचं नाही. स्वयंसेवक आपण चारी बाजूने स्वयंसेवक आपण पब्लिक मध्ये चारी बाजूने उभे राहा. कोणी गडबड गोंधळ करत असेल तर त्यांना ताबडतोब ग्राउंडच्या बाहेर काढा. भांगाची तर मारामारी होईल, दहावीवाना मारामारी होईल. दोन्ही संघाच्या प्रेक्षकाने थोडे ग्राउंडच्या मागे व्हा. चालू सामना चिंचमाता बोरली विरुद्ध आई जाखमता शिस्ते या दोन संघामध्ये सेमीफायनलचा तिसरा सामना चालू आहे आणि त्यांची उत्कृष्टरित्या पकड. दोन्ही संघ एका तालुक्यातील शेजारी गावातील. खेळ हा खेळ दाखवायचा असतोय. प्रत्येकाला वाटतं मी चांगला खेळतो, पण एखाद्या वेळेला आपल्याला पकड जेव्हा होते तेव्हा आपल्याला सुद्धा वाटते की आपल्याला कमीपणा वाटते. पण मित्रांनो, जर आपण कबड्डीचा खेळ खेळत असताना आपल्याला जर पकड झाली किंवा आपण गडी आणलं तर आपल्या टाळ्यांचा गजरात आपलं स्वागत होतं. आणि एखाद्या वेळेला पकड होतो तेव्हा आपला अपमान झाला असं आपण मान्यता करून घेऊ नका. कारण विनाकारण रसिक प्रेक्षकांना याचा आनंद भेटतं की कुठेतरी वाद निर्माण करायचा, की चांगल्या स्पर्धा होत असतील तिथं जर कोणी वाद निर्माण करत असतील तर हेही सुद्धा लक्षात ठेवा. हा जाखमता क्रीडा मंडळाचं मैदान आहे हे लक्षात ठेवा. या मैदानात शांततेत आनंद घ्या. चालू सामना सेमीफायनलचा दुसरा सामना चालू आहे. चिंचमाता बोरली विरुद्ध आई जाखमता शिस्ते. यानंतर शेवटचा आणि अंतिम सामना होणार आहे. गावदेवी रेडर्स विरुद्ध या दोन संघापैकी एक सामना विजय होईल, त्यांचा अंतिम विजय सामना होणार आहे. खरंच हा नवयुवक जाखमता मोठ्या होणार आहे. या मैदानावर कित्येक वर्ष शांततेत पाच विरुद्ध एक अशी लढत. आणि त्यांची उत्कृष्टरित्या पकड झालेली आहे. खेळाडूंनी शांतता पाला. लढाईसाठी गेलेला आहे सिद्धेश नागती. 6 विरुद्ध 1.
हॅलो हो हाय दोनच टाकण्याचा त्यांचा आणि त्यांची उत्कृष्ट अशा पकड. आई जागमाता 4 2 गुणाची नाममात्र आघाडी चिंचमते या संघाकडं. प्रॅक्टिसला गेला छोटा विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात. जागमाता मंडळाच्या पाठीमागाची पब्लिक आहे, जरा थोडा मागवा. खेळाडू बसण्यासाठी थोडा जागा ठेवायचे. क्या लावडे तुला चालत तेवढी ना असतो गाडी तू निघा जेव्हा आपण तू बोलून तू बोल ह्या सीझन आपण काय नाव शकतो. घरी जा चालू सामना चिंचमाता बोरली विरुद्ध आई जागमाता शिस्ते. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. विजय श्रीपत कोणाच्या गळ्यात माल घाले काही सांगू शकत नाही. चढ्यावर गेले ते जागमाता शिस्ते या संघाचा प्रथमेश फायदे. छान सुंदर गडी कसा टिपावा या ईर्षेने त्याने चढाई केलेली आहे. विरुद्ध संघ चिंचमाता बोरली 7 विरुद्ध 1 अशी लढत. आणि ते रिकामे असते मागे पडते त्यांना प्रत्युत्तर रेडसाठी गेलेले आहेत ते. करण चंद्रकांत कांबळे यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आहे. देणगीचा स्वीकार झाला. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी ऋणी आहे. धन्यवाद. ऋतिक चव्हाण छान सुंदर 5 विरुद्ध 1 अशी लढत. आणि ऋतिक चव्हाण यांची पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहे. आणि पुन्हा एकदा थर्रेसाठी गेलेले आहेत ते वाघे. 9 नंबर जर्सी परिधान केले ते वाघे. छान सुंदर आणि मला वाटतं वाघे त्यांनी लातेने गडे टिपलेला आहे. आणि एका गाड्याचा बली घेऊन आपल्या तंबूत सुखरपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर चिंचमाता बोरली पंचकन्या या संघाचा साहिल गाणेकर. छान सुंदर साहिल गाणेकर. त्यांचा विरुद्ध संघ आई जागमाता शिस्ते 7 विरुद्ध 1 अशी लढत. छान सुंदर बोनस पॉईंट मिळवण्याचा त्यांचा हटोपाट प्रयत्न. साहिल गाणेकर आणि त्याने बोनस गुण प्राप्त केला आहे. त्याने प्रत्युत्तर देण्यासाठी आई जागमाता शिस्ते या संघाचा उद्देश नक्की. छान सुंदर 5 चिंचमाता संघाच्या मागे जी पब्लिक आहे, जरा मागवा, थोडंसं मागवा. केलेले आहे ते उद्देश नागती. अतिशय सुंदर असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत चालू आहे. कोणता संघ विजयी होईल हे काय आपण सांगू शकत नाही. तो तेव्हा काला घ्या तेव्हा काढलेला तो तेव्हा क्लिक घ्या आणि चिंचमाता संघाचा खेळाडू रिकामे असे मागे पडते. त्यांना प्रत्युत्तर आई जागमाता शिस्ते या संघाचा प्रथमेश पायदे. छान सुंदर गडी कसा टिपावा या ईर्षेने त्याने चढाई केलेली आहे. सुंदर असा पॉइंट
प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न, परंतु त्यांना काही यश आले नाही. ते रिकामे असता मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा चिंचमाता या संघाचा खेळाडू रिकामे असता मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर थर्रेटसाठी पुन्हा एकदा वाघे. आई जाकमता शिस्ते या संघाचा वाघे. छान सुंदर सुंदर असा खोल चढाई आणि वाघे 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 आणि वाघे यांची पकड झालेली आहे आणि वाघे या पकडीमध्ये बाद झालेले आहेत. सामना संपण्यासाठी शेवटची 7 मिनिटे. चुकीची दुरुस्ती. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे शिल्लक आहेत. चिंचमाता बोर्ली 3 का 4 आणि मला वाटतं आता ऋतिक चव्हाण याने आपल्या संघासाठी बघूया किती गुण प्राप्त केले आहेत ते. आणि मला वाटतं 3 गुण प्राप्त केलेले आहेत. सुपर हिट या ठिकाणी त्यांनी केलेले आहे. आई जाकमता शिस्ते आणि चिंचमाता बोर्ली पंचतन या संघामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळत आहे. पाहूया कोण विजयी संघ होते ते. आणि चढाईवर गेलेला आहे तो उद्देश नागती. उद्देश नागती, आपण आपल्या संघासाठी काहीतरी करा. आपला संघ काहीशा गुणांवर पिछाडीवर आहे. सामना संपला. शेवटची 4 मिनिट. 200 अतिशय सुंदर असा हा सामना इथं आता आपण जी चढाई 11 13 काहीतरी 12 उद्देश नागती याने एका चढाईमध्ये 2 गडी बाद केले. त्याबद्दल शिस्तेगावचे अखंड आगरी समाज शिस्तेगावचे सचिव दीपेशजी नागती यांच्याकडून त्यांना रोख 100 रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. उभे राहावे जेणेकरून आपल्या खेळाडूंना तिथे बसण्यासाठी थोडी जागा ठेवा. आई जाकमता शिस्ते आणि चढाईवर गेलाय तो वाघे. 5 विरुद्ध 1 अशी लढत. वाघे छान सुंदर. सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटे आणि अतिशय सुंदर अशी रेट त्यांनी केलेली आहे आणि 2 गुणाचा साठा आपल्या संघासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. सुंदर अशी चढाई आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी चिंचमाता बोर्ली या संघाचा ऋतिक चव्हाण. छान सुंदर ऋतिक चव्हाण. खोलवर चढाई मारीन किंवा मरेन अशी या विषयाने त्यांनी चढाई केलेली आहे. सुंदर अशी चढाई. पाहूया काय करतात ते ऋतिक चव्हाण आणि ऋतिक चव्हाण. कृपया थोडा खेळाडूने आवाज कमी करायचा आहे. आस्वाद घेत आहेत. पाहूया वाघे छान सुंदर. 3 विरुद्ध 1 अशी लढत. सुपर टॅकल ऑन. पाहूया काय करतात ते आणि पकड झालेली आहे. त्या पकडीमधून ते बाद झालेले आहे. कृपया मेहरबानी करा. कृपया बांबू पकडू नये. सामना संपला. शेवटची 2 मिनिट. पकड आणि त्या पकडीमध्ये ते बाद. सुंदर पकड. 11 14 सामना या ठिकाणी चुरशीचा होत आहे. पुन्हा एकदा वाघे 3 विरुद्ध 1 अशी लढत. सुपर टॅकल ऑन. पाहूया वाघे छान सुंदर. वाघे आणि त्यांची पकड आणि त्या पकडीमध्ये किती मिनिट आहे? रंगतदार सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. पाहूया सामना संपण्यासाठी शेवटचा मिनिट. लास्ट 10 सेकंद लागेल. कृपया पंचातून वाट करू नका. आणि उत्कृष्ट अशी पकड.
त्या पकडीचे बाद. ठीक आहे. लास्ट एंट्री आहे, लास्ट एंट्री आहे. माय घालून दे आणि सामना